हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळच्याच कामांची घाई गडबड जी आहे ना तर ती चालू होती। तर जीविकाच्या एक्झाम सुरू असल्यामुळे तिला स्कूलला लवकर जावं लागते आणि टिफिन जो आहे तर तो एकच टिफिन जो आहे तर तो त्यांना म्हणजे आणायला सांगतात। तर त्याच्यामुळे दोन टिफिनची जी गडबड असते तर ती तर सध्या नाहीये, पण तरी सुद्धा मग एक्झाम आहेत म्हटल्यावरती मग मुलांचा अभ्यास वगैरे घेणं हे तर चालूच असतं। तर त्याच घाई गडबडीमध्ये पूर्ण दिवस जो आहे ना तर तो माझा जातो आणि काल मला व्हिडिओ टाकायचा होता पण अभ्यास तिचा घ्यावा लागत असल्यामुळे मला ते काही शक्य झालेलं नव्हतं। मग म्हटलं चला आज व्हिडिओ जो आहे ना तर तो अपलोड करूयात। तर सकाळची सगळी कामे जी आहेत ना तर ती आवरून घेतली। जीविका गेली स्कूलला, त्यानंतर मग मला सुद्धा नाश्ता करून घ्यायचा होता। ती एकदा स्कूलला गेली की त्यानंतर मग मी सुद्धा नाश्ता करून घेत असते। तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला होता। तर मग म्हटलं जोपर्यंत चहा होतोय तर तोपर्यंत मग जे काही टेबलवरचं हे जे सामान वगैरे असतं ना एक्स्ट्राचं तर ते सगळं मी आवरून घेत होते। आणि किचनमध्ये कसं होतं स्वयंपाक करताना येत ना भरपूर गोष्टी ज्या आहेत ना तर त्या वरतीच राहतात, म्हणजे बरण्या वगैरे म्हणा किंवा मसाले वगैरे म्हणा किंवा एक्स्ट्राचं जे काही असतं ते सगळं वरतीच राहतं। आणि कितीही रोजच्या रोज ते क्लिनिंग करायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा पसारा जो आहे ना तर तो या बॉक्सवरती नेहमी असतोच, म्हणजे कितीही आवरलं तरी सुद्धा तो होतोच। पण तरी सुद्धा दररोजच्या दररोज आपण क्लिनिंग करून घेतलं तर आपलं काम जे आहे ना तर ते वाढत नाही। तर आता इथे बघा मी निरमाचं जे पॅकेट असतं ना तर ते सुद्धा फोडलेलं होतं आणि निरमा भरपूर शिल्लक होता यामध्ये, कारण की बरणीमध्ये थोडाच बसला निरमा, त्याच्यामुळे मग ही जे निरमाचं पॅकेट आहे तर मग ते मी सील करून घेतलं, कारण की आमच्याकडे मशीन आहे दुधाच्या पिशव्या पॅकिंग करण्यासाठी। तर त्यानेच मी हे जे निरम्याचे पॅकेट वगैरे असतात किंवा डाळीचे पॅकेट वगैरे असतात ना तर ते मी सील करून ठेवत असते, जेणेकरून मग ते खराब होणार नाही। आता बॉक्सवरचा जेवढा काही पसारा वगैरे होता तो सगळा आवरून घेतला आणि ज्या काही खायच्या गोष्टी असतात ना तर मग त्या मी वरच्या असं म्हणजे वरच्यावरतीच काढून ठेवत असते, जेणेकरून मग जे काही असेल खाण्याचे पदार्थ तर मग ते लक्षात राहतात की खायचे वगैरे आहेत म्हणून। नाही तर मग असं जर आपण डब्यात भरून ठेवून दिले ना तर मग ते एक तर ते एक्सपायर होतात किंवा मग ते खराब होऊन जातात। त्याच्यामुळे मग मी वरतीच असं ठेवत असते, जेणेकरून ज्याला घ्यायचंय ते घेतील आणि मग ते खातील। तर आता पसारा तर आवरून झाला होता बॉक्सवरचा, मग झाली होती नाश्त्याची वेळ। तर मग आता इथे माझ्यासाठी नाश्त्यासाठी मी चपाती आणि चहा घेतलेला होता, कारण की आज चहा चपातीच खायची इच्छा झालेली होती। त्याच्यामुळे जे आपल्याला आवडतंय ते माणसाने करावं म्हणून मग नाश्त्यासाठी चहा चपाती घेतली। त्याच्यानंतर मग हॉलमध्ये थोडासा पसारा झालेला होता तर मग तो सुद्धा आवरून घेतला। आणि कसं होतं बघा की आपण जर आपलं घर नीटनेटकं टापटीप ठेवायला सुरुवात केली ना तर घरामध्ये बिलकुल सुद्धा पसारा होत नाही। आणि एकदा जर का या सवयी आपल्याला लागून गेल्या ना तर मग आपल्याला सुद्धा काम करायचा हुरूप येतो, कारण की रोजचंच आपलं ते रुटीन असतं, त्याच्यामुळे इतकं फारसं असं काही वाटत नाही। आणि एकदा का जर या गोष्टींची सवय लागली ना, जर का आपल्याला आपलं घर स्वच्छ सुंदर ठेवायची सवय लागली ना तर मग आपल्याला पसारा दिसला ना की लगेचच आपल्याला असं वाटतं की कधी ते मी एकदाच आवरते असं आपलं होतं। त्याच्यामुळे नेहमी कधी पण येत ना या ज्या सवयी आहेत ना तर त्या स्वतःला लावून घ्यायच्या, म्हणजे आपलं घर जे आहे ते व्यवस्थित टापटीप राहतं आणि दिसताना सुद्धा सुंदर दिसतं। घरामध्ये जर कोणी एंटर केलं तर त्यांचं मन सुद्धा असं प्रसन्न झालं पाहिजे, नाहीतर मग इथे पसारा तिथे पसारा असं पाहिल्यानंतर ना मग पाहणाऱ्याला सुद्धा थोडंसं विचित्रच वाटतं आणि आपल्याला सुद्धा मग ते व्यवस्थित वाटत नाही। त्याच्यामुळे होता होईल तेवढं आपलं घर जे आहे ना तर ते नीटनेटकं आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून लक्ष्मीचा वास जो आहे ना तो आपल्या घरामध्ये सदैव राहतो आणि एक जे हायजीन मेंटेन सुद्धा राहतं, म्हणजे आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं, मुलांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं। तर आरोग्याच्या दृष्टीने या सवयी ज्या आहेत ना तर त्या प्रत्येकीने स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत। तर नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर मग पहिल्यांदा मी हॉल क्लीन करायला घेते, कारण की कसं पाहुणे वगैरे आले की मग पहिल्यांदा हॉलमध्येच एंटर होतात, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ना तर ते हॉल क्लीन करून घेते। त्याच्यानंतर मग बेडरूम क्लीन करायला घेते, कारण की कसं आमच्या इकडे सतत कोणी ना कोणीतरी म्हणजे ये जा ही चालूच असते। असं नाहीये की म्हणजे दिवसभर म्हणजे आम्ही जेवढे घरातले सदस्य आहोत तर तेवढेच दिवसभर म्हणजे घरामध्ये वावर असतो असं नाही, भरपूर जण दिवसभर येतात जातात,
म्हणजे सतत असं माणसं जी आहेत ना तर त्यांचं येणं जाणं चालूच असतं. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा हॉल क्लिनिंग वगैरे करून ठेवला ना तर मग बेडरूममध्ये एवढं म्हणजे असं फारसं त्या साईडला कोणी जात नाही, कारण की कसं आल्यानंतर मग गप्पा गोष्टी या किचनमध्ये किंवा मग हॉलमध्ये या 2 ठिकाणीच होत असतात. सहसा जर लेडीज वगैरे असतील तर मग ते आपल्यासोबत येऊन बसतात किचनमध्ये, पण मग जेंट्स वगैरे असतील तर मग ते हॉलमध्येच बसतात, टीव्ही वगैरे पाहत बसतात. त्याच्यामुळे मग ही क्लिनिंग आधी करून घेतली ना तर मग ते बरं पडतं आणि एकदा सवय लागून गेल्या ना तर कामाचं फारसं असं काही वाटत सुद्धा नाही. नवनवीन सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं ना तर थोडासा त्रास होतो आणि आपल्याला सुद्धा कामाचा लोड आल्यासारखं वाटतं. पण एकदा या रुटीनमध्ये आपण सेट झालो, सवय झाली सगळ्या गोष्टी करण्याची, आणि जेव्हा आपण आपल्या माणसांसाठी काही करतो ना त्यावेळेस कामाचं बिलकुल सुद्धा काही वाटत नाही. त्याच्यामुळे मग एकदा या रुटीनमध्ये आपण रुळून गेलो ना की मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खूप चांगल्या पद्धतीने होतात. आता गृहिणी होणं हे काही सोपं काम नाहीये. दिवसभर आपला हा जो आहे ना तर तो चालूच राहतो. म्हणजे दिवसभर काही ना काही कामं जी आहेत ना घरातली ती चालूच असतात. असं नाही की आज आवरलं आहे घर म्हणजे उद्या काम नाही पडणार, उद्या पण तेवढंच काम असतं. रोजच्या रोज ही जी कामे आहेत ना तर ती आपल्याला करावीच लागतात, ती काही आपल्याला चुकत नाहीत. त्याच्यामुळे मग ही कामे जी आहेत ना तर ती आनंदाने, उत्साहाने, व्यवस्थित पद्धतीने सगळी केली ना तर मग कामे जी आहेत ना तर ती सोपी होऊन जातात आणि आपलं घर सुद्धा छान असं सुंदर दिसतं, जेणेकरून आपल्याला सुद्धा पाहिल्यावरती अगदी प्रसन्न असं वाटतं. तर मग आता सगळी क्लिनिंग तर हॉलची करून घेतली होती. त्याच्यानंतरनं मग इथे जीविकाच्या आजोबांसाठी मग गरमागरम एक भाकर करून घेतली. सकाळचं हे माझं रुटीन असतं, तर जे पाहतात म्हणजे रेग्युलर व्हिडिओ तर त्यांना माहितीच असेल की सकाळचं हेच माझं रुटीन असतं. तर स्वयंपाक वगैरे आवरला की मग पहिल्यांदा किचन जो आहे तर तो मी आवरून घेते आणि किचन आवरून ठेवणं मला खरंच खूप आवडतं, कारण की किचनमध्ये जर असा पसारा वगैरे नसेल ना आणि किचन खूप छान पद्धतीने आपण जर असं क्लीन वगैरे करून ठेवला ना तर खरंच खूप छान वाटतं. म्हणजे आपण सुद्धा जेव्हा क्लिनिंग केल्यानंतर न पाहतो ना तर आपल्याला सुद्धा समाधान मिळतं की आपण खूप छान पद्धतीने जे काम आहे ना तर ते केलेलं आहे. त्यानंतर ना मग भांडी वगैरे क्लीन करून घेतली. सगळी भांडी जी आहेत ना तर ती मी एकदम घासून घेते, जेणेकरून मग माझं जे काम आहे ना तर ते कमी होतं, कारण की मग सारखं जर भांडी घासायचं म्हटलं थोडी थोडी पडलेली तर मग वेळ खूप जातो. त्याच्यामुळे मग मी काय करते, सगळी भांडी एकदमच नाश्त्याची, स्वयंपाकाची जी काही भांडी वगैरे असतील ना एक्स्ट्राची ती सगळी सकाळीच मी क्लिनिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण सिंक जे आहे तर ते सुद्धा क्लीन करून घेते. तर मग आता इथे दुपारच्या जेवणासाठी मग इथे कुकर जो आहे तर तो सुद्धा मी लावून घेतला होता. मग कुकर झाल्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेतली आणि उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे कपडे सुद्धा लवकर सुकतात. त्याच्यामुळे लवकर धुतलं काय किंवा उशिरा धुतलं काय कपडे जे आहेत ना तर ती पटकन सुकतात, कारण की सकाळपासूनच इतकं कडकडीत ऊन असतं ना की काही सांगायलाच नको. तर त्याच्यानंतर मग जे आहे ना तर ते मी व्हिडिओ काही शूटच केला नाही, डायरेक्ट दुपारनंतरच मी व्हिडिओ जो आहे तो शूट करायला घेतला. तर दुपारचे 2 वाजलेले होते आणि मग कपडे जे आहेत तर ती बाहेरची सुकलेली होती म्हणून लगेच घेऊन आले, कारण की जास्त वेळ जर उन्हात ठेवले ना तर ती पांढरी पडतात आणि दुपारी तरी आणायचीच आहेत आणि संध्याकाळी तरी आपल्याला ती आणायचीच आहे. तर त्याच्यामुळे मग काम तर तेच आहे, फक्त वेळेचा थोडासा बदल आहे. त्याच्यामुळे मग मी कपडे वगैरे सुकली ना की लगेच घेऊन येत असते, जेणेकरून मग दुपारी थोडा वेळ आराम करायला भेटतो, कारण की दिवसभर आपली कामे चालू असतात. त्याच पद्धतीने स्वतःकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आपल्याला जर आपल्या घराची काळजी घ्यायची असेल, घरातील माणसांची काळजी घ्यायची असेल तर सगळ्या कामांची व्यवस्थित कामं आपली व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल ना तर सगळ्यात आधी स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं. त्याच्यामुळे घरातील कामांमध्ये स्वतःला विसरून जायचं नाही, स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा तितकंच लक्ष द्यायचं, जेणेकरून मग कामे जी आहेत ती व्यवस्थित होतात. नाहीतर मग कामे करता करता आपणच जर आजारी पडलो तर मग ही जी कामे आहेत ना तर ती होणारच नाहीत. तर मग दुपारी थोडीशी झोप घेतली. त्याच्यानंतरनं मग चेहरा जो आहे तर तो मी इथे वॉश करत आहे, कारण की झोप झाल्यानंतरनं मग कसं थोडंसं आळसपणा सुद्धा असतो आणि थोडंसं असं डोळ्यांवरती झोप तर राहतेच कितीही नाही म्हटलं तरी. पण मग त्यानंतरनं मग काय केलं, थोडंसं स्किन केअर वगैरे जे असतं आपलं तर ते मी करून घेत असते आणि मग फेस वॉशने व्यवस्थित चेहरा असा क्लीन करून घेतला ना तर खूप छान वाटतं. आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग चेहऱ्यावरती असं थंड पाणी घेतलं ना तर खरंच खूप छान असं फ्रेश फील होतं.
त्याच्यानंतर मग मी एकतर सकाळी म्हणजे उठल्यानंतर मी व्यवस्थित असं रेडी होत असते आणि त्याच्यानंतर मग दुपारी 4 किंवा 5 वाजता, कारण की कसं आपण सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित करत असतो, त्याच्यामुळे काय होतं ना बरेचदा आपण स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. तर असं न करता गृहिणीने सुद्धा व्यवस्थित टापटीप असं प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सुद्धा छान वाटलं पाहिजे आपल्याकडे पाहून. नाहीतर मग बऱ्याचशा गृहिणी काय करतात बघा, कामाच्या नादात या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या स्किप करतात. तर तसं न करता स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर मग टायमिंग होतो, तर तो म्हणजे गायांच्या ज्या धारा काढायच्या असतात तर त्याचा टायमिंग होतो. चहा वगैरे आमचा झालेला होता सगळ्यांचा. तर मग व्यवस्थित बादल्या वगैरे स्वच्छ अशा धुवून द्याव्या लागतात, कारण की कसं दूध जे आहे तर ते आम्ही बाहेर देतो. त्याच्यामुळे मग जे गिऱ्हाईक असतात दुधाचे तर त्यांना सुद्धा दूध जे आहे तर ते चांगल्या पद्धतीनेच गेलं पाहिजे, हायजीन मेंटेन राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे दररोजच्या दररोज दुधाच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात, बादल्या म्हणा किंवा जग म्हणा, जे काही असेल ना ते सगळं आम्ही वॉश करून ठेवत असतो. आणि दररोज म्हणजे ही क्लिनिंग जी आहे ना तर ती आमची असते न चुकता, कारण की बाहेर दूध द्यायचं म्हटलं की व्यवस्थित पद्धतीनेच ते गेलं पाहिजे. कारण की जर आपण ही दुधाच्या ज्या काही भांडी वगैरे असतात नाही ती स्वच्छ नाही धुतली ना तर दूध खराब सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या दररोज आम्हाला क्लीन कराव्याच लागतात, कारण की हायजीन मेंटेन ठेवणं हे आपलंच काम आहे. तर मग चहा वगैरे घेतला, सगळं व्यवस्थित धुवून वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मग जीविकाचा जो आहे तो अभ्यास करायला घेतला होता दोघींनी पण, कारण की तिच्यासोबत माझा सुद्धा अभ्यास होतो. कारण की तिला समजावून सांगायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे की आपण काय सांगतोय मुलांना. तर इथे चालू होता तिचा अभ्यास. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.